राघव हा एक गरीब घरातील मुलगा असतो. तो अभ्यासात खूप हुशार असतो, पण त्याचे आईवडील, घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे आईवडील अडाणी होते, त्यामुळे ते आपले पोटापुरते कमवत होते आणि राघवला खूप शिकून मोठे व्हायचे होते. पण त्याच्या घरची परिस्थिती तशी नव्हती की त्याच्या शिक्षणाला खर्च करू शकतील. मग राघव 12वी झाल्यानंतर घरातल्यांवर रागावून घर सोडून निघून गेला. मग तो बाहेरच जाऊन काम करून शिकला आणि खूप मोठा माणूस झाला. एका कंपनीत चांगल्या पोस्टला लागला. पण तो आईबाबांना विसरून गेला होता आणि त्यांच्याशी असणारं सगळं नातं तोडून टाकलं होतं. काही वर्षांनी त्याचा अमृता नावाच्या मुलीसोबत लग्न झालं आणि ते दोघे सुखी संसार करू लागले. एक दिवस राघवने मोठा फ्लॅट घेतला आणि अमृता आणि राघव या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची ये-जा चालू होती, परंतु सगळे नातेवाईक अमृताचेच होते. राघवचे फक्त मित्र आले होते. त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. राघवने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यापूर्वी त्याने एक नवी कोरी गाडीसुद्धा खरेदी केली होती. राघवची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते. सगळेजण एन्जॉय करतात आणि राघव अमृताला शुभेच्छा देऊन जातात. थोड्या वेळानंतर राघव लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. अमृता तेथे येते आणि म्हणते, आज खूप थकली आहे मी, चल झोपूया. राघव लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो, मलाही थकल्यासारखं होतंय. ते दोघेही बेडवर येऊन झोपतात. अमृता ही राघव जवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझं आज खूप कौतुक करत होते. म्हणत होते, सोन्यासारखं जावई मिळालंय आम्हाला. इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवले. खरंच हुशार आणि मेहनती आहे. तेव्हा राघव म्हणतो, आता कौतुक करतात, पण जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबाबांचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहीत, म्हणून लग्नाला विरोध करत होते. अमृता म्हणाली, मग आता कोणतेही आईबाप हेच विचार करणार. उद्या आपल्याला जर मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्या कुणाच्या तरी प्रेमात पडली तर तू काय म्हणशील? राघव म्हणतो, हो, खरं बोलतेस, तुझं पटतंय मला. अमृता त्याला म्हणते, यावरून एक आठवलं, तुझे आईबाबा कोण आहेत, कुठे राहतात, ते आहेत की नाही ते सांग ना मला. तुझे यश पाहून त्यांना किती आनंद होईल. तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस. राघव म्हणतो, नाही अमृता, मला या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे, ते म्हणजे माझे नाव. राघव, ते सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण, त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही. अमृता राघवला म्हणते, ओके, शांत हो, नाही विचारणार मी, तू चिडू नकोस. आणि राघवला मिठी मारते आणि दोघे झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. राघव हा मस्तपैकी TV पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. अमृता किचनमध्ये असते. तेव्हा ती राघवला हाक मारून सांगते, राघव, कचरा गोळा करणारी बाई आली असेल, दरवाजाजवळ बकेट ठेवली आहे, तेवढं देऊन टाक त्यांना. राघव उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा त्याला त्या बाईकडे बघून धक्काच बसतो, कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून राघवची आई विमल असते. विमल राघवला ओळखते आणि राघवला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. पण राघव हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे विमलला खूप वाईट वाटते आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते. आणि राघव दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा असतो. अमृता हॉलमध्ये येते आणि विचारते, काय झालं रे राघव, दिला का कचरा? राघव म्हणतो, हो दिला, आणि तो खोलीत निघून जातो. अमृताला तो त्याच्या आईबद्दल काही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे राघव आणि अमृताने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. राघव पार्किंगमधून गाडी काढतो. अमृता पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचा गेट उघडतो.
त्या वॉचमनकडे पाहून तर राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण बिल्डिंगचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून राघवचा बाप मारुती असतो. मारुतीसुद्धा त्याच्या मुलाला राघवला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. डोळ्यात अश्रू येतात, परंतु राघव त्याच्याकडे नजर देऊन पाहत नाही आणि गाडीत बसून सुसाट वेगाने तिथून निघून जातो. तेवढ्यात विमल मारुतीजवळ येते. मारुती म्हणतो, अगं विमल, मी आपल्या मुलाला पाहिलं, राघवला पाहिलं. विमल म्हणते, मी सुद्धा त्याला पाहिलं. त्याचं घर मी पाहिलं. तो 5व्या मजल्यावर राहतो. खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर आहे. मारुती विचारतो, तुला कसं माहीत? विमल सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं. कचरा द्यायला बाहेर आला होता तो. मारुती विमलला विचारतो, मग तुला काही बोलला नाही का? ओळखलं का तुला? विमल म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? मारुती म्हणतो, ओळखलं नसेल. त्यांनी आपल्याला किती वर्षे झाली? विमल म्हणते, ओळखले. त्यांनी आपल्या दोघांना सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा, 4 चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणाऱ्या आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार का आहे का? तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्यांच्याशी बोलायलाही नका जाऊ. त्याला ओळखही नका देऊ. मारुतीला विमलची गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू विमल. तो आपल्याला कायमचा विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. विमल तिच्या कामाला जाते. थोड्या वेळानंतर राघव आणि अमृता सिनेमा पाहून घरी येतात. परंतु राघवच्या मनात अजूनही त्याच्या आईबापाचा विचार सुरू असतो. सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांचाच विचार गुंग होऊन गेलेला असतो. जेवण झाल्यानंतर अमृता झोपी जाते, पण राघवच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी विमल पुन्हा एकदा राघवच्या घरी कचरा गोळा करायला येते. अमृता दरवाजा उघडते. अमृताला पाहून विमलला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर विमल ही अमृताला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे ऐकून अमृताला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, मावशी, तुम्ही मला सुनबाई का म्हणताय? चुकून तोंडात आलं ग पोरी. माझी सून तुझ्यासारखी दिसते ना, म्हणून म्हणाले. माफ कर. अमृता म्हणते, नाही मावशी, माफी कशाला मागताय? मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाही तर चहा घेता का? विमल म्हणते, नको ग पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप आहे. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहा विचारलास. इतक्या प्रेमाने विचारपूस केलीस, त्यातच सगळे आलं. मी जाते आता, असं म्हणून विमल तेथून निघून जाते. अमृताला विमलचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस अमृताचा एक पार्सल गेटवर येतो. तेव्हा मारुती फोन करून सांगतो, अमृता मॅडम, येथे तुमचं पार्सल आलं आहे. त्यावर अमृता म्हणते, तुम्ही घेऊन येऊ शकता का 5व्या मजल्यावर? ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज? मारुती हो बोलतो आणि अमृताला पार्सल आणून देतो. अमृता पाहून मारुतीला खूप आनंद होतो. त्याला समजते हीच आपली सुनबाई आहे. अमृता त्याला पाणी विचारते. मारुती नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो. मारुती आपल्या जागेवर येऊन बसतो तर विमल तिथेच उभी असते. तेव्हा विमल त्याला सांगते, अहो, मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. मारुती म्हणतो, मी आत्ताच पाहिलं. खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं. तर विमल म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणीच विचारलं, पण मला तर तिने चहासुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा ती म्हणली चहा घेईल, तर सुनबाईच्या हातचा चहा घेईल, म्हणजे चव तरी कशी आहे ते तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. दुपारी अमृता विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालो आहे, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलं आहे. सर्वात आधी राघवचं सामान लावून घेऊ. ती राघवची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात राघवची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्रे बाहेर येतात. ते कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना अमृताला एक फोटो सापडतो.
राघवच्या लहानपणीचा फोटो असतो. तेव्हा तो 10वीला संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आला होता हे तिला त्या फोटोवरून समजतं. हा राघव आहे. त्या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना राघवचे आईबाबा असतात. राघवच्या आईबाबांना पाहून अमृताला धक्का बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजत होतं की राघवची आई बिल्डिंगचा कचरा गोळा करण्याचं काम करते आणि राघवचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत. अमृताने आज पहिल्यांदा राघवच्या आईबाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही राघवने त्यांचा उल्लेख केलेला नसतो, परंतु आज तिला सत्य समजलं होतं. राघव आज इतका मोठा माणूस झाला आहे, त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे, तरीही त्याच्या आईबाबा असे का काम करत आहेत, या परिस्थितीत का आहेत, असे अनेक प्रश्न अमृताला पडतात आणि ती या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं असतं. मी जर आज राघवला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट तो माझ्यावरच चिडेल हे अमृताला माहीत होतं. त्यामुळे आता त्याच्या आईबाबाला सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते. तेथे मारुती उभा असतो. मारुतीला पाहून अमृताला खूप आनंद होतो आणि ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? मारुती सांगतो, संपेल बेटा अर्ध्या तासात. का, काय झालं? काही काम आहे का तुझ्या घरात? अमृता विचार करते, यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाहीत. कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलवावे. अमृता म्हणते, हो बाबा, घरी या, काम आहे. चांगले पैसे देईन मी तुम्हाला, आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कुणी आहे का? मारुती म्हणतो, हो आहे ना, माझी बायको विमल या बिल्डिंगमध्येच कचरा गोळा करण्याचं काम करते, तीही येईल. अमृता म्हणते, ठीक आहे, मग तुमची ड्युटी संपली की या. तुम्हाला माझं घर तर माहितीच आहे ना? मारुती म्हणतो, हो माहीत आहे, येऊ आम्ही दोघी. अमृताला खूप आनंद होतो. ती लगेचच घरी येते. आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे अमृता खूप खुश असते. एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागून घेते. इकडे मारुती विमलला बोलवतो. विमल विचारते, काय झालं? तर मारुती तिला सांगतो, अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले आहे. विमल विचारते, आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? मारुती म्हणतो, नाही, आपला मुलगा कसला तिला काय सांगतोय, तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली. चल आपण जाऊयात, तेवढेच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचे घर तरी पाहता येईल. अमृता विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येणार आहेत, तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे, आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. अमृताला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर मारुती आणि विमल आलेले असतात. अमृता म्हणते, यांना आतमध्ये. ते दोघेही आतमध्ये येतात. तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येत. अमृताही ही गोष्ट समजते आणि तिला विश्वास बसतो, हेच आपले सासू सासरे आहेत. ती म्हणते, आई बाबा या, बसा ना. तर मारुती म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलावले आहेस ना, आधी ते काम करू. अमृता म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. अमृता त्या दोघांना सोफ्यावर बसवते. पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या घरात महागड्या सोफ्यावर बसलेले असतात. अमृता किचनमध्ये जाते आणि त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते. ते दोघे पाणी पितात. तोपर्यंत अमृता त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते. अमृता म्हणते, घ्या ना बाबा, घ्या ना आई. विमल आणि मारुतीला समजतच नाही की अमृता असं का वागते. ते दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाहीत. अमृता म्हणते, असं का करता येते, तुमच्याच मुलाचं घर आहे ना, घ्या ना. हे ऐकून विमल आणि मारुतीला जवळ धक्काच बसतो. ते दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, हे काय बोलत आहेस बेटा, आमच्या मुलाचं घर कसं? असं तर काही नाही आहे. अमृता म्हणते, आई बाबा मला सगळं समजलं आहे, तुम्हीच राघवचे आईवडील आहात. आज मला त्यांच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात. असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते. तो फोटो पाहून विमल आणि मारुती या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतं. विमल या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते, पोरी, खरं बोलतेस तू, हा माझा मुलगा राघव होता, परंतु आता तुझा नवरा आहे. माझा मुलगा नाही तो, आता खूप बदलला आहे. अमृता म्हणते, आई बाबा
मला तुम्हाला हेच विचारायचे आहे की असं काय झालं, तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत, आणि तुम्ही अशी कामे का करताय? आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही. असं काय घडलं तुमच्यामध्ये? मारुती आणि विमल एकमेकांकडे पाहतात. मारुती अमृताला म्हणतो, जाऊ दे ग पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या? अमृता म्हणते, नाही बाबा, मी राघवची बायको आहे, तुमची सून आहे, मला या सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजेत. विमल म्हणते, ठीक आहे. राघव आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. खूप गरिबी होती. घरामध्ये झोपडीत राहायचं. 2 वेळचं खायला मिळणंसुद्धा अवघड होतं. परंतु राघव जन्मतः हुशार होता आणि तो गावातल्या शाळेत जात होता. त्याचा पहिला नंबर यायचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचं आहे आणि मला खूप मोठं माणूस व्हायचं आहे असं बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाहीत. त्याने 10वीपर्यंत तेथे शिक्षण घेतलं. त्याने खूप नावही कमावलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला नंबर आला होता. आमचा राघव हा जो फोटो आहे ना, तो तेव्हाचाच आहे. आम्हाला खूप आनंद झाला होता. परंतु त्यानंतर राघव म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं, पोरा, आमच्याकडे पैसे एवढे नाही आहे. तुला शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल, नाही तर सोडावं लागेल. त्यामुळे राघव हा आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात? तुम्ही माझे शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागारागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आणि महिन्यातून घरी येणारा राघव मग 6 महिन्यातून यायला लागला, मग वर्षातून एकदा यायला लागला आणि मागील 10 वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं. कदाचित एक आई बाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो, त्याच्यासाठी पैसाही नाही कमवू शकलो, म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे, हे तू सांग आम्हाला. हे सत्य ऐकून अमृताला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, आई बाबा, यात तुमची कोणतीही चूक नाही. चूक असेल तर ती राघवची आहे. राघव चुकीचा वागलाय. तुम्ही तर तुमची परिस्थिती पुढे हतबल होतात. परंतु आता राघवची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं. विमल म्हणते, जाऊ दे ग पोरी, आम्ही आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळचं खातोय. आम्हाला काही नकोय. हे आयुष्य, आराम, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलावलं, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भरून पावलो. अमृता म्हणते, नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार. राघव हा चुकतोय. त्याची तुमच्यासाठी ही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ते आता पार पाडलीच पाहिजे. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरीही ते कधीही फिटणार नाही. आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आयुष्यात खूप कष्टात काढलेत, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं. विमल आणि मारुती म्हणतात, नाही ग पोरी, असं नाही होऊ शकत. अमृता म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहीत नाही आहे मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलालासुद्धा मीच लग्नाची गळ घातली होती आणि त्याच्याशी लग्न केलं. माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते. मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. विमल आणि मारुतीला काय बोलावं ते समजतच नाही. अमृता विमल आणि मारुती या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ते त्या दोघांना चांगले चांगले कपडे देते. थोड्या वेळानंतर हे अमृताला माहीत असतं, त्यामुळे ती विमल आणि मारुतीला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि मारुतीला पेपर वाचायला सांगते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. अमृता दरवाजा उघडते आणि राघवला म्हणते, आई बाबा आलेत. राघवला वाटतं की अमृताचे आई बाबा आलेत, म्हणजेच त्याचे सासू सासरे आलेत, आणि पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा? परंतु येथे त्याचेच आईबाबांना
विमल आणि मारुतीला पाहून तर राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो. मारुती विमल दोघे खूप घाबरतात आणि ते म्हणतात, बेटा तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडला आहे तो. आम्ही नाही राहते ते, आम्ही जातो आमच्या घरी. अमृता म्हणते, तुम्ही नका जावा, काळजी करू, पहा पुढील 15 मिनिटात काय घडतं ते. अमृता बेडरूममध्ये येते. अमृता, तू यांना घरात का बोलवलेस आणि त्यांचे घर असल्यासारखे का राहतात येते ते? अमृता म्हणते, असं कसं राघव, त्यांच्या मुलाचं घर आहे ना. राघव म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय. मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं, परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत, त्यांना जायला सांग. अमृता म्हणते, मी नाही सांगणार त्यांना. तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि ते या घरात राहणार, त्यांचा हक्क आहे. राघव म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही. मी स्वतःच्या जीवावर शिकलो, इतका मोठा झालो. त्यांनी माझ्यासाठी काहीच केले नाही, तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही. अमृता म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. आज तू जे हे टमाटमा बोलतोयस ना, ते बोलायला शिकवलं. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा, तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं, मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. तू असं नाही ऐकणार ना, थांब, मी त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून राघव बाहेर जाऊ लागतो. तर अमृता म्हणते, जर असते घराबाहेर गेले तर मी घराबाहेर जाईन, तुला घटस्फोट देईन. मलाही अशा मुलासोबत नाही राहायचं जो आईबापालाच विसरला, जन्मदात्यांना विसरला. राघव थांबतो आणि म्हणतो, अमृता तुला कसं कळत नाही? त्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं. तेव्हा अमृता राघव जवळ येते आणि त्याच्या हातात हात घेऊन म्हणते, अरे राघव, मला कळतंय तेव्हा तो तुझ्या उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते. उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला आणि त्याने तुझ्याशी संबंध तोडले, तर त्यात तुझी चूक असेल का? तुझ्या आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत. जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाहीत. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिले, तुझी मेहनत तर आहेच, परंतु आईबापाशी असा वागशील तर सगळं कधी हातातून निसटून जाईन, तुलाही समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर, त्यांच्यासोबत राहा आणि तुझी आणखीन भरभराट होईल. राघवला अमृताचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, अमृता खरं बोलतेस तू, जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवाऊया. हे ऐकून अमृताला खूप आनंद होतो. ते दोघे बाहेर येतात तेव्हा राघव आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, आई बाबा मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. विमल आणि मारुतीही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे पोरा, विसरून जा सगळं. चूक तुझीही नव्हती आणि आमचीही नव्हती, परिस्थितीची होती. तो दिवस राघव, मारुती, विमल आणि अमृता या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर हे नेहमी एकत्र राहतात, आनंदाने राहतात. त्यांना खूप जीव लावते आणि त्यांचा हक्क त्यांना पुन्हा मिळवून देते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.